नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 25 जुलै 2026 वार शनिवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यावर विश्वास ठेवणारा सर्वात महत्त्वाचा माणूस तुम्हीच आहात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्राच्या ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उडान पुलाजवळ हुल्लडबाजी करत चक्क 32 इंचाचा घातक चाकू बाळगणाऱ्या एका तरुणाला राजापेठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. पाहूया याविषयीचा सविस्तर अहवाल. 25 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास राजापेठ पोलीस ठाण्याचे डीबी पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली आहे. उडान पुलाजवळ एक पुरुष व महिला मोठ्याने वादविवाद करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलेत. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितांची झडती घेतली. पोलिसांनी आरोपी अजिंक्य अनिलराव श्रीराव वय 19 वर्ष, राहणार गांधी चौक याच्या ताब्यातून तब्बल 32 इंच लांबीचा जीवघेणा चायना चाकू जप्त केला आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात आर्म्ड ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्याकरिता पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. अशा समाजकंटकांवर पोलिसांचा वचक असावा, हीच नागरिकांची अपेक्षा आहे. अमरावती शहरातील बडनेरा पोलिसांनी एक मोठी कामगिरी करत बनावटी आणि निकृष्ट दर्जाच्या सिमेंटची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अल्ट्राटेक कंपनीच्या नावाने चालणाऱ्या या बेकायदेशीर व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमरावतीतील पोलीस स्टेशन बडनेरा येथे गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली. बडनेरा परिसरातील अंजनगाव बारी ते माजरी मसला रोडवरील एका शेतातील पोल्ट्री फार्ममध्ये बेकायदेशीर सिमेंट विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने शेतातील टीन शेड असलेल्या पोल्ट्री फार्मवर छापा टाकला. इथे पाहणी केली असता पोलिसांना पिवळ्या रंगाची अल्ट्राटेक कंपनीची 800 पोती, सुमारे अंदाजे किंमत 2,56,000 रुपये आणि सुपर अल्ट्राटेक कंपनीची 145 पोती सापडलीत. यासोबतच नॉट फॉर रिसेल लिहिलेली 25 सिमेंट पोती, रिकामी पोती, लोखंडी कुप्पी, घमिले आणि पावडे असा मुद्देमाल जागेवरच जप्त करण्यात आलाय. कारवाई दरम्यान तेथे काम करणाऱ्या मजुरांकडे चौकशी केली असता हा व्यवसाय शेख युसुफ शेख बब्बू याचा असल्याचे स्पष्ट झालेत. पोलिसांनी परवाना आणि कागदपत्रांची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिलीत. त्यानंतर अल्ट्राटेक कंपनीच्या सर्चिंग ऑफिसर नितीन ठाकरे यांना घटनास्थळी बोलावून जप्त मुद्देमाल बनावट असल्याची खात्री करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाणे बडनेरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त नयन आलुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उर्लगोंडावार, क्राईम पोलीस निरीक्षक प्रमोद इंगडे आणि बडनेरा पोलिसांच्या पथकाने केली आहे. घर किंवा इमारत बांधताना बनावट सिमेंटमुळे मोठे अपघात घडू शकतात. बडनेरा पोलिसांनी योग्य वेळी धाड टाकून या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नागरिकांनीही सिमेंट खरेदी करताना अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी. नीट परीक्षा प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर काँग्रेसने राजकमल चौक ते जयस्तंभ चौक असा कॅन्डल मार्च काढत आंदोलन केले. आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच केंद्र सरकार आणि शिक्षण व्यवस्थेवर तीव्र टीका करण्यात आली.
नीट परीक्षा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राजकमल चौक ते जयस्तंभ चौक असा कॅन्डल मार्च काढण्यात आला. या मार्चद्वारे नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतरही आंदोलन थांबणार नसल्याचे सांगत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच केंद्र सरकारने नीट परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी झाल्याचा आरोप करत पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली आहे. या आंदोलन दरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी संघर्ष सुरूच राहील अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडली आहे. आज युवा शक्तीच्या समोर धर्मेंद्र प्रधान यांनी मजबुरीने राजीनामा दिलेला आहे. त्यांना माहीत होतं की आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला नाही तर 3-4 दिवस हे आंदोलन चाललं तो मोदी यांना राजीनामा देण्याची वेळ आली असती, म्हणून मजबुरीने राजीनामा दिला. आज हा जल्लोष नाही आहे. आज जे 21 विद्यार्थी ज्यांनी नीटच्या परीक्षा कॅन्सल झाल्यानंतर आत्महत्या केल्या त्यांना श्रद्धांजली म्हणून काँग्रेस अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या तर्फे हे आज श्रद्धांजली कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे. दुसरं आमची एक अजून मागणी आहे की ज्या लोकांवर लाठीचार्ज झाला आहे, जे विद्यार्थ्यांवर म्हणजे 20 तारखेला आणि 21 तारखेला त्यांना जे पोलीस त्याच्यात दोषी आहेत त्यांना सगळ्यांना निलंबित केलं पाहिजे. आणि हे जे मोदी सरकार आहे यांनी जे नीटच्या परीक्षेमध्ये जे पूर्ण घोळ करून ठेवला आहे त्याच्यात धर्मेंद्र प्रधानसुद्धा दोषी आहे. आणि मोदींनी स्वतः या देशाची माफी मागितली पाहिजे की त्यांनी युवा विद्यार्थ्यांवर जे या देशाचं भविष्य आहे त्यांच्यावर लाठीचार्ज केला म्हणून मोदींनी माफी मागितली पाहिजे. त्याच्यासाठी आता आहे काँग्रेसचं आंदोलन. युवकांच्या जे मोदी सरकार आहे ना यांना विद्यार्थ्यांशी काही घेणं देणं नाही आहे. मी आत्ताच बोललो होतो प्रधानचा राजीनामा त्यांना माहीत होतं की मोदींचा याच्यानंतर मोदींच्या राजीनाम्याची मागणी येईल म्हणून मोदींनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी मजबुरीमध्ये प्रधानचा राजीनामा केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत काँग्रेसचं पूर्ण देशभर राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन चालू आहे. सत्ताधारी पक्षातील नेते म्हणतात की सत्ताधारी पक्षाचे जे नेते आहेत त्यांना विद्यार्थ्यांची कोणाशी काही घेणं देणं नाही. जेवढे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत त्यांचे सगळ्यांचे जे मुलं आहेत ते विदेशात शिकत आहे. हे त्यांनी या देशाचा बंटघाट केला आहे म्हणून त्यांच्या म्हणण्यावर आता कोणीही युवक त्यांच्या म्हणण्यावर ऐकणार नाही आहे. नीट परीक्षा प्रकरणांवरनं राजकीय वातावरण अधिक तापत असून विद्यार्थी आंदोलन आणि विरोधकांच्या मागण्यांवर केंद्र सरकारची पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वानिमित्त संपूर्ण राज्यात विठ्ठल भक्तीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्याच भक्तिमय वातावरणात अमरावती शहरातील राजश्री विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक दिंडी आणि भव्य शोभायात्रा काढत वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. विठ्ठल रुक्मिणीच्या आकर्षक देखाव्याने आणि जयघोषाने इरविन चौक भक्तिरसात न्हाऊन निघाला. अमरावती शहरात आषाढी एकादशी निमित्त राजश्री विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी भव्य शोभायात्रेचे आयोजन केलेत. या शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले विठ्ठल आणि रुक्मिणी यांची सुंदर झाकी तसेच पारंपरिक पालखी सोहळा. विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची परंपरा जपत पारंपरिक वेशभूषेत उत्साहाने सहभाग नोंदवला. हातात टाळ मृदुंग आणि मुखी विठ्ठल नामाचा गजर करत बालवारकरी भक्तिभावात तल्लीन झाल्याची चित्र पाहायला मिळालेत. विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि इरविन चौकात भक्तिमय वातावरण निर्माण झालेत. शोभायात्रेदरम्यान नागरिकांनी पालखीचे दर्शन घेत विठ्ठलाच्या नामस्मरणात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केलेत. वारकरी संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याचा संदेश या शोभायात्रेतून देण्यात आला. राजश्री विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या या भक्तिमय शोभायात्रेमुळे आषाढी एकादशीचा उत्साह अधिकच वाढला आहे. बालवारकऱ्यांच्या भक्तीने आणि विठ्ठल नामाच्या गजराने अमरावती शहर भक्तिरसात रंगून गेले. मेळघाटातील कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्याकरिता राज्य सरकार ऍक्शन मोड मध्ये आले आहे.
राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी मेळघाटातील धारणी तालुक्याचा दौरा करून प्रत्यक्ष अंगणवाड्या आणि पोषण पुनर्वसन केंद्रांची पाहणी केली. प्रत्येक अंगणवाडीत 20 मीटर बसवण्यासोबतच सिझेरियन प्रसूतींच्या वाढत्या प्रमाणावर अहवाल सादर करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले आहेत. मेळघाटातील कुपोषण निर्मूलन आणि आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकरिता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी धारणी तालुक्यात थेट मैदानात उतरून पाहणी केली. धुळघाट रोड, भोकरबर्डी, कडमखार, लौदा आणि चित्री येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देत त्यांनी बालके, पालक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांशी थेट संवाद साधला. धारणी येथील पोषण पुनर्वसन केंद्र म्हणजेच NRCची पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात कुपोषण आणि बालमृत्यूबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे कुपोषण कमी झाल्याबद्दल मंत्री तटकरे यांनी समाधान व्यक्त केलेत. मात्र उर्वरित बालकांकरिता अधिक समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिलेत. या बैठकीत मंत्री अदिती तटकरे यांनी एक मोठा निर्णय घेतला. राज्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्राला आता स्वतंत्र 20 मीटर उपलब्ध करून दिले जाणार आहे. अंगणवाड्यांमधील कामकाज सुरळीत चालण्याकरिता नियमित वीज पुरवठा आवश्यक असल्याचे सांगत या विजेचे बिल ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. याकरिता गटविकास अधिकाऱ्यांनी त्वरित आदेश देण्याचेही स्पष्ट केलेत. याशिवाय मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेबाबत बोलताना गेल्या 3 वर्षात सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण अचानक का वाढले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पूर्वी सामान्य होणाऱ्या प्रसूती आता सिझेरियन का होत आहेत याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. 10 पॅरामीटरवरच त्यांनी काम करायचे. त्याच्यामध्ये चाइल्ड मॅरेज असेल, शाळाबाह्य मुलींची संख्या कमी झाली पाहिजे, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी वाढली पाहिजे, ह्या सगळ्या डोमेस्टिक अब्युजेस, हे असे 10 पॅरामीटरच त्यांना दिलेले आहेत. ती समिती फॉर्म झाल्यानंतर त्यांना आपण तेवढ्या ह्याच्यासाठी ट्रेन करायचं एक. आणि जे समितीचे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे व्हिडिओ, नंतर मग इथले जे THO असतील ते, त्याच्यानंतर महिला बालविकासचे जे अधिकारी असतील, CDPOs आहेत, यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स प्रत्येक समितीकडे असले पाहिजे आणि जिम्मेदार, जेणेकरून त्या समितीला ज्या वेळेला वाटेल तिचे अध्यक्ष किंवा सदस्य कोणी डायरेक्ट त्या अधिकाऱ्याला, संबंधित तालुक्याच्या अधिकाऱ्याला ते कम्युनिकेट करू शकते, तरच ती कमिटी इफेक्टिव्ह होऊ शकेल. तर हे आपल्याला प्रायोरिटीनी ते करायचे. मंत्री आदिती तटकरे यांच्या या थेट दौऱ्यामुळे आणि दिलेल्या कडक सूचनांमुळे मेळघाटातील अंगणवाड्यांचे सक्षमीकरण होण्यासोबतच कुपोषण निर्मूलनाला अधिक गती मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. दुधाळा ते गोंडीटोला या प्रमुख संपर्क मार्ग अक्षरशः खड्ड्यांच्या विळखात सापडला आहे. पावसाळ्यामुळे हे खड्डे दिसत नसल्याने अपघातांचा धोका वाढत असून सर्वाधिक फटका बसतोय तो शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना. नेमकी काय आहे या रस्त्याची परिस्थिती, पाहूया हा रिपोर्ट. रामटेक शहरालगत सोनेघाट ग्रामपंचायत अंतर्गत येणारा दुधाळा ते गोंडीटोला हा प्रमुख संपर्क मार्ग सध्या अतिशय खराब अवस्थेत असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या मार्गावरून दररोज अनेक गावातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहन चालकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र रस्त्यांची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने ठिकठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत. अनेक वेळा वाहने अडकण्याच्या आणि तोल जाऊन अपघात होण्याच्या घटनाही घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हा रोडाची दुर्दशा कशी झाली, आम्ही 3 व्हीलर कसे काढायचं हेच कळत नाही. आणि हा रोडाची दुर्दशा एवढी भयंकर झाली आहे तर आम्ही हा रस्त्याने चालूच नाही शकत आणि शाळेतले मुलं कसं न्यावं हेच कळत नाही. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने खड्डे दिसत नसल्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे रामटेक येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. सोनेघाट ग्रामपंचायत रामटेकच्या लगेचचीच ग्रामपंचायत आहे, तरी पण याची रोडाची अवस्था तुम्ही बघू शकता की इथं माझ्या गावचे मुलं रामटेकला जाणं येणं करतात आणि त्यांना खूपच त्रास होत आहे. असं त्रास नाही झाला पाहिजे म्हणून याचे स्थायिक आमदार आशिषजी जयस्वाल साहेब यांना विनंती आहे
की ह्या रोडाची लवकरात लवकर जाडपडताळ करून काम पूर्णपणे योग्य चालनाकरिता अशी बनवून द्यावी हीच विनंती आहे. आणि तसेच माझ्या गावचा एक रोड आहे मुशीवाडी रोड ते आपलं भिलेवाडा, हा रोड आपला 2008 मध्ये बनलेला, तेव्हापासून यांची काहीच मरम्मत झालेली नाही. तिथं पण खड्डे पडलेले आहे. त्या रोडाची पण दुरुस्ती करून द्यावी आणि आपल्या स्थायिक नागरिकांना त्रास होऊ नये. सोनेघाट ग्रामपंचायतचे सरपंच किरण टेकाम यांनी दुधाळा गोंडीटोला मार्गासोबतच मुसेवाडी चौघान ते भिलेवाडा हा रस्ताही 2008 पासनं खराब अवस्थेत असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी आणि पालकांनी स्थानिक आमदार तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीने या रस्त्यांची पाहणी करून खड्डे बुजवण्यासह कायमस्वरूपी दुरुस्तीचे आदेश द्यावेत अशी जोरदार मागणी केली आहे. ही आमचे मुलं पहा रामटेकला, छोटे छोटे मुलं रामटेकला शाळेत जातात आणि हे रोडाची दुर्दशा पहा कशी आहे. तर आजपर्यंत एकाने सुधारण नाही केली, पण आम्ही स्वतः आता म्हटलं का चला सरपंच साहेबाला बोलावून थोडंसं पहा सरपंच साहेब, हे असं आपले गावाची परिस्थिती आहे ना आपल्या मुलांची परिस्थिती अशी आहे, कसं पाठवावं. अचानक त्या छोटंसं ऑटो मध्ये धोका झालं तर आम्ही कोणाला बोलावं ते ऑटोवाल्यालाच बोलावून म्हणून ना आम्ही, पण कसं तो ऑटोवाला पण का करा, हे सुधारण कोण करावा हेच नाही समजत आम्हाला. आमचं असं आहे म्हणणं की आमदार साहेबांनी जे सोनेघाट ह्या वस्तीत येऊन बघावा आणि ह्या रोडाची व्यवस्था पूर्ण करावं अशी आमची विनंती आहे. खड्ड्यांमुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर एखादा मोठा अपघात घडण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे किती तत्परतेने लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाशिम जिल्ह्यातील धनज बुद्रुक येथील नागरिकांकरिता एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. धनज बुद्रुक या प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्राला लवकरच नवीन 108 रुग्णवाहिका आणि कायमस्वरूपी MBBS डॉक्टर मिळणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी या संदर्भात महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे. वाशिम जिल्ह्यातील धनज बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य वर्धिनी केंद्रात रुग्णांच्या सेवेकरिता 108 रुग्णवाहिका आणि कायमस्वरूपी MBBS वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते निलेश सोमाणी, पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष सय्यद अब्रार, विशाल अगमे आणि नूरखा पठाण यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन सादर केलेत. या निवेदनाद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने तिचे तातडीने उद्घाटन करण्याची मागणी देखील करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी पुढील महिन्यात केंद्राला नवीन 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आश्वासन दिलेत. तसेच MBBS वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू असून लवकरच मुलाखतींच्या माध्यमातून कायमस्वरूपी डॉक्टरची नियुक्ती केली जाईल आणि हा प्रश्न कायमचा निकाली काढता येईल असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सीईओंनी दिलेल्या या आश्वासनामुळे धनज बुद्रुक परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नवीन रुग्णवाहिका आणि MBBS डॉक्टर उपलब्ध झाल्यास धनज बुद्रुक आणि परिसरातील हजारो रुग्णांना तातडीचे उपचार मिळणे सोपे होणार आहे. आता दिलेल्या आश्वासनानुसार पुढील महिन्यात रुग्णवाहिका कधी दाखल होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. नागपुरातून एक धक्कादायक गुन्ह्याची घटना समोर आली आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडा घाट परिसरात एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली असून त्याचा एक साथीदार गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मानेवाडा घाट परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या हल्ल्यात पवन सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार दिनेश सोलंकी गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आलाय. गंभीर जखमी दिनेश सोलंकी याला उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्याकरिता पुढील तपास सुरू आहे. या खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्याकरिता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून या घटनेमागील नेमके कारण काय याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. प्रेम प्रकरणातून एका 23 वर्षीय तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. प्रेयसीसोबत बोलताना पाहिल्यानंतर मुलीच्या संतप्त वडिलांनी तरुणावर आधी काठीने वार केले आणि नंतर ऑटोने जोरदार धडक दिली. उपचारादरम्यान या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूरजवळील कामठी शहरातील जुनी खलासी लाईन परिसरात ही खळबळजनक घटना घडली आहे. जमशेर उप जम्मू मुनीर खान अवघ्या 23 वर्षाच्या मृत तरुणाचे नाव आहे. जमशेरचे कुंभारे कॉलनीतील एका 22 वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध होते. गुरुवारी रात्री दोघेही तिच्या घराजवळ गप्पा मारत होते. या दरम्यान मुलीचे वडील विजय उर्फ टायसन नामदेव डोंगरे याने दोघांना एकत्रित पाहिले आणि त्यांचा संताप अनावर झाला. चिडलेल्या विजयने जमशेरच्या डोक्यावर काठीने सपासप वार केलेत. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जमशेर जीव वाचवण्याकरिता रस्त्याने पळू लागला. मात्र निर्दयी आरोपी विजयने ऑटोने त्याचा पाठलाग केला आणि जमशेरला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या जमशेरला प्रथम कामठीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान जमशेरची प्राणज्योत मालवली. या दुर्घटनेनंतर आरोपी विजय डोंगरे घटनास्थळावरून फरार झाला असून मृताच्या नातेवाईकांनी त्याला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत भारतीय न्याय संहितेच्या BNS कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार महेश आंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फरार आरोपी टायसन डोंगरेचा तीव्रतेने शोध घेत आहे. प्रेम प्रकरणाच्या रागातून एका तरुणाचा असा क्रूरपणे बळी घेण्यात आल्याने कामठी शहरात प्रचंड तणावाचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस फरार आरोपीच्या मुसक्या कधी आवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील वार्ड क्रमांक 2 मध्ये रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून खड्डे, चिखल आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिक कमालीची त्रस्त झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा आक्रोश दाखवणारा आमचा हा विशेष रिपोर्ट बघूया. बुलढाण्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील वार्ड क्रमांक 2 मधील गल्लीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. पावसाळा सुरू होताच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने या मार्गावरून चालणेही नागरिकांना कठीण झाले आहेत. शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना रोज जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो आहे. इतकेच नाही तर रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या वेळी मोठमोठी आश्वासने दिली जातात, मात्र पावसाळ्यात रस्त्यांवर चिखलाचा सडा पाहायला मिळतो, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. देवानंद बोरकर, सीताराम पवार आणि राजीव खान यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. आम्ही 15 ते 16 वर्ष झाले इथं राहिले, अजून या रस्त्याचं काही झालं नाही. मी ग्रामपंचायतमध्ये 2 ते 3-4 वेळा गेलो, त्यांना अजून कोणी इकडे येऊन पाहिलं नाही. मतदानवाले येतात आणि वापस जातात, मतं मागतात आणि निवडून येतात आणि डबल येत नाही तिकडं. त्याच्यामुळं मी आता ग्रामपंचायतमध्ये येणार आहे. या रोडची आम्हाला पहिल्या नाही करून द्या आमचा रोड. आमचे लेकरं बाळं शाळा जाता येत नाही, येता येत नाही, रस्त्याने या. काय करायचं आम्ही सांगा. मेंबरले मी सांगितलं, तिथं जाऊन सरपंचाला सांगितलं, त्याने ऐकलं नाही माझ्या मनचं. हात मोडा मागं पोरगं पडलं तर एवढा लेकरं आहे तर त्या लोकांना काय आहे का नाही चिंता? किती हे करा का रोड दिसत नाही, त्या गावाच्या कामाचं करायचं.
ग्रामपंचायतवाले नुसते म्हणतात हो 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 चालू आहे मागं ग्रामपंचायत. चरण मावाकडे आलते इथं ते मत की करतो मग तर काहीच नाही केलं त्यानं. आम्हाला अपेक्षा आहे रोडची, रोड पाहिजे कांग्रेस सिमेंटचा. ये वार्ड नंबर 2 है और इसकी बाजू की गली लेंगे तो वार्ड नंबर 1 है, वो गली का रास्ता हो गया. ये वार्ड नंबर 2 का अभी इसका रास्ता बाकी है, पर इतनी गली अभी बाकी है समझो वार्ड नंबर 2 की. प्रशासनाने तात्काळ या रस्त्याचे मजबूतीकरण करून खड्डे बुजवावेत आणि पाण्याचा निचरा करण्याकरिता उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी डोणगाव वासियांनी केली आहे. आता तरी ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन जागे होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर वाशिम जिल्ह्यातील ब्रह्म गावात विठ्ठल भक्तीचा एक अनोखा आणि प्रेरणादायी आविष्कार पाहायला मिळाला. अबीर आणि बुक्क्यांच्या सहाय्याने झाडावर साकारलेली विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वाशिम जिल्ह्यातील ब्रह्म गावात भक्ती आणि निसर्गाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मनीष आप्पा मखमले यांनी आपल्या घरासमोरील झाडावर अबीर आणि बुक्क्यांच्या सहाय्याने भगवान विठ्ठलाची आकर्षक प्रतिमा साकारली. आम्ही निसर्गातही शोधतोय विठ्ठल असा सुंदर संदेश या कलाकृतीतून देण्यात आला. झाडावर साकारलेली ही अनोखी प्रतिमा पाहण्याकरिता नागरिकांनी मोठी गर्दी केली असून या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी भक्ती, कला आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम परिसरात विशेष आकर्षणाचा विषय ठरला. भक्तीला निसर्गाची जोड देत विठ्ठल भक्तीचा अनोखा संदेश देणारा हा उपक्रम अनेकांकरिता प्रेरणादायी ठरत आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर वाशिमच्या मालेगावमध्ये एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम पाहायला मिळालाय. वारकरी परंपरेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर मेळ साधत मुंदडा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढली दिमागदार वृक्ष दिंडी. टाळ मृदुंगांचा गजर, विठुरायाचा जयघोष आणि हातात पर्यावरण रक्षणाचा संदेश. पर्यावरण संवर्धन आणि संस्कृतीचा वारसा एकाच वेळी जपण्याचा संदेश देत वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील मुंदडा विद्यालयात वृक्षदिंडीचे शानदार आयोजन करण्यात आले. 23 जुलै रोजी पार पडलेल्या या दिंडीत शाळेतील लहान लहान चिमुकल्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेत. पारंपरिक वारकरी पोशाखात सजलेली मुले आणि लुगडे परिधान केलेल्या मुलींच्या टाळ मृदुंगांच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विधिवत वृक्षपूजन करून या दिंडीला सुरुवात करण्यात आली. झाडे लावा, झाडे जगवा असा महत्त्वाचा संदेश देणारे विविध फलक विद्यार्थ्यांनी हातात धरले होते. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने ही दिंडी गाडगेबाबा नगर परिसरातून मार्गक्रमण करत ओंकारगिरी महाराज मंदिरात पोहोचली. या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विठ्ठल, रुक्मिणी आणि महाराष्ट्रातील विविध संतांच्या हुबेहूब भूमिका. चिमुकल्यांनी विठुरायाच्या भक्तिगीतांवर बहारदार नृत्य सादर केलेत, तर काहींनी पावली आणि फुगडी खेळत आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित केला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे संपूर्ण मालेगाव शहरातून कौतुक होत आहे.
शालेय वयातच विद्यार्थ्यांवर पर्यावरणाचे आणि संस्कृतीचे संस्कार करणारा मुंदडा महाविद्यालयाचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या वृक्षदिंडीने मालेगाव वासियांना झाडे लावा झाडेच वाचवा असा मोलाचा संदेश दिला आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने नांदेड शहर भक्तिरसात न्हाऊन निघालेत. सारेगमप फेम बालगायिका ज्ञानेश्वरी गाडगे हिने आपल्या सुरेल आवाजाने सादर केलेल्या भक्तिगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलेत. सामाजिक कार्यकर्ते अजय डहाळे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने नांदेड शहरातील सराफा परिसरातील संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. सामाजिक कार्यकर्ते अजय डहाळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष भक्ती गीतांच्या कार्यक्रमात सारेगमप फेम बालगायिका ज्ञानेश्वरी गाडगे हिने आपल्या सुरेल आणि सुमधुर आवाजात विठ्ठल भक्तींची गीते सादर केलीत. तिच्या प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित भाविकांनी उत्स्फूर्त दाद दिली आणि संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेला. विशेष म्हणजे अजय डहाळे यांच्या वतीने गेल्या 7 वर्षांपासून आषाढी एकादशीच्या निमित्ताने या भक्तिमय कार्यक्रमाचे सातत्याने आयोजन केले जात असून यंदाही मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आणि भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला. वर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी महोत्सव आषाढी एकादशीला भक्तिगीताचा कार्यक्रम आम्ही संत शिरोमणी नरहरी महाराज मंदिर येथे आयोजित करत असतो. गेल्या 7 वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. तर आज भक्तिगीताच्या कार्यक्रमासाठी ठाण्याची प्रसिद्ध गायिका सारेगम फेम ज्ञानेश्वरी गाडगे हिची उपस्थिती होती. ज्ञानेश्वरीनं अतिशय सुंदर प्रकारे शास्त्रीय गायनानं पूर्ण नांदेडच्या रसिकांना मंत्रमुग्ध केले आणि ज्ञानेश्वर तिच्यासोबत ऑर्गनसाठी तिची लहानी बहीण कार्तिकी गाडगे होती, पखवाजसाठी विश्वेश्वर कोलंबीकर आणि तबल्यासाठी वेदांत कुलकर्णी हे जालन्याचे ठावरे होते. प्रतिसाद एकदम छान भेटला. खूप मोठ्या प्रमाणात इथं नांदेडकर आपल्या नांदेडचे पुरे रसिक जमले होते आणि आम्ही साबुदाणा खिचडी वाटप केली या ठिकाणी. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर भक्ती संगीताच्या माध्यमातून विठ्ठल भक्तीचा सुंदर संदेश देणारा हा कार्यक्रम भाविकांकरिता अविस्मरणीय ठरला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणांवरनं सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनात मोठा राजकीय घडामोडीचा दावा समोर आला आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची घोषणा झाल्यानंतर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. मात्र ही केवळ पहिली लढाई जिंकल्याचे सांगत कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. नीट पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गोंधळाच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची घोषणा झाल्यानंतर जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJPने हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा असल्याचे सांगितलेत. मात्र शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही केवळ पहिली मागणी असून उर्वरित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे. CJPच्या प्रमुख मागण्यांमध्ये पेपर फुटी प्रकरणांमुळे मृत्यू किंवा आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत, आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेणे तसेच 20 जुलै रोजी झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करून दिल्ली पोलीस आणि RF यांनी जाहीर माफी मागावी या मागण्यांचा समावेश आहे. CJPचे संस्थापक अभिजित दिपके यांनी लोकशाहीत आवाज उठवणे हा प्रत्येकाचा अधिकार असून सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केलेत. विद्यार्थ्यांच्या उर्वरित मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल.
जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सगळे समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.